भूत उतरवण्यासाठी एका मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे। पाथरी तालुक्यात लोणी बुद्रुक या गावातील सुमनबाई जगताप असं या महिलेचं नाव आहे। गंपू नारायण राडकर या मांत्रिकाने महिलेला घरातनं केसाला धरून बाहेर काढलं। तिच्या शरीरावर इजा केल्या, तिच्या डोळ्यात लिंबूही पिळला। त्यामुळे जखमी झालेल्या सुमनबाईंना मुंबईला हलवण्यात आलं। मात्र 2 तारखेला जे रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला। त्यांचा पुतण्या बंडू धर्मे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मांत्रिक राडकरसह सुमनबाईंचे मेहुणे श्रीराम धर्मे यांना अटक केली आहे। या दोघांना 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। डॉक्टर दगडू यांच्याकडे मानवतला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। 7 दिवस तिथले उपचार घेतले, त्या बऱ्या झाल्या। घराकडे आलो। घराकडे आल्याच्या नंतर थोडी त्यांची बडबड चालू होती। ती बडबड चालू असताना गावातीलच एक वैद्य नरहरिभाऊ धर्मे यांनी सांगितलं की यांना थोडा भैरवासा झालाय। मयत सुमनबाई जगताप आहेत, त्यांच्या प्रेतावर पोस्टमॉर्टम करायची डॉक्टरांना विनंती केली। पोस्टमॉर्टम केल्यानंतर या संदर्भाने गुन्हा रजिस्टर 41/2015 कलम 302-34 भादेवीप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। याबाबत झी मीडियानं काही सवाल हे उपस्थित केले आहेत। पहा आपल्या स्क्रीनवर। अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी यामुळे होत नाहीये का? गावोगावी पसरलेल्या मांत्रिकांवर वचक ठेवणारी यंत्रणा अद्यापही अस्तित्वात येऊ शकली नाही। जागोजागी मांत्रिकांच्या जाहिराती झळकतात, त्यावर कोणतीच कारवाई का होत नाही? मांत्रिकांना पोलीस प्रशासनाचा धाक उरलेला नाही। अंधश्रद्धा रोखण्यासाठी लोकांचं प्रबोधन करण्यासाठी सरकार काय करतंय, हे सारे सवाल या निमित्तानं उपस्थित होतात। याच विषयावर अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत मुक्ता दाभोळकर आहेत। आपण थेट जाऊयात। मुक्ता, आपण पाहतोय अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जो होता त्याची अंमलबजावणी अर्थात जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न तुम्ही करतायत। तुमच्या या सगळ्या संघटनेचे जे कार्यकर्ते असतील ते करतात, पण प्रत्यक्षात अशा घटना झाल्यानंतर प्रशासनाचा वचक, कायद्याचा वचक हा राहिला नाही की काय, असं म्हणावंसं वाटतं? अगदीच खरं आहे की एकतर एका बाजूला ही जी मानसिकता दिसतेय की मानसिक रुग्णांना कोणत्या तरी भूताने झपाटलेलं आहे असं समजून त्यांच्यावरती मांत्रिकांकरवी उपचार करणं, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मुळात मानसिक आजार हा शारीरिक आजारासारखा एक आजार आहे हे समजण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। आणि हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 25 वर्ष सांगतेय की सौम्य आणि तीव्र मानसिक आजारांना अंधश्रद्धा समजून अघोरी उपाय करणं हा एक मोठा प्रश्न आहे आपल्या समाजामध्ये, आणि त्याचंच या केसमधनं आपल्याला रूप दिसलेलं आहे। यावेळेस अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या बाईला मारहाण करत असताना गावातले सगळे लोक बघत होते, परंतु कोणीही मध्ये पडलं नाही। तर यातला महत्वाचा मुद्दा असा असू शकतो की त्या मांत्रिकाबद्दल या लोकांच्या मनामध्ये दहशत होती आणि त्यामुळे काहीतरी आपल्याला सुद्धा दैवी त्रास होऊ शकतो या भीतीने लोक मध्ये पडलेले नाहीयेत। त्यामुळे एका बाजूला जसं मानसोपचाराविषयी प्रबोधन होणं गरजेचं आहे, तसंच दुसऱ्या बाजूला लोकांच्या मनामध्ये ही जी भीती आहे की आपलं काहीतरी कुठल्या तरी भूताप्रेतामुळे वाईट होऊ शकतं, तर ती भीती किती खोलवर रुजलेली आहे आपल्या समाजामध्ये हे यातनं आपल्या समोर येत आहे। त्यामुळे व्यापक प्रबोधनाची गरज हे स्पष्ट करतं। बरोबर आहे मुक्ता, तुम्ही व्यापक प्रबोधनाची गरज व्यक्त करताय। अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे काम गेले कित्येक वर्ष नेटानं करत आली आहे। आता कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची अपेक्षा ही सरकारकडनं केली जाते। तुर्तास धन्यवाद मुक्ता या संपूर्ण तपशिलाबद्दल। 10च्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।